नमस्कार. माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत. माइंडलाइट मीडियाच्या बातमीची दखल घेत तरुणांनी घेतला पुढाकार. देगलूर तालुक्यातील होट्टल रस्त्यावर अवघ्या 4 दिवसात 5 अपघात, 1 ठार आणि अनेक जण जखमी या शीर्षकाखाली आम्ही दिनांक 22 डिसेंबर रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. याच अनुषंगानं या रस्त्यानं प्रवास करणाऱ्या काही तरुणांनी एकत्र येऊन अपघात रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. होट्टल रस्त्यावर लिंगनकेरूर जवळील चढावाचा रस्ता अतिशय धोकादायक बनला असून येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. 4 दिवसापूर्वी या ठिकाणी अपघात झाला. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी अवस्थेत आहेत. अशा घटना पुन्हा होऊ नये आणि धोकादायक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दगडांवर लाल रंगानं स्टिकर लावून धोका आहे अशी स्पष्ट निशाणी करण्यात आली आहे. देगलूर वाहनचालक सावध राहतील आणि पुढील अपघात टाळता येतील अशी स्वच्छ भूमिका घेऊन या भागातील काही तरुणांनी पुढाकार घेतला. त्यात शिवाजी सूर्यवंशी, राजूभाऊ दासरवाड, कैलास गाडीवान, ओमकार पाटील, गंगाधर पाटील, सतीश डांगे, गणेश पवार, बालाजी सूर्यवंशी आदी सजग तरुणांनी स्वखर्चातून तात्पुरत्या उपाययोजना केल्या आहेत. या तरुणांनी सांगितलं की या समस्येबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींना सर्व माहिती असूनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्याही जीवितहानीची प्रकार होऊ नये यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितलं. हा आमचा तात्पुरता आणि छोटासा प्रयत्न आहे. मात्र शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी त्वरित दखल घेऊन येथे मजबूत तटबंदी उभारावी आणि अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता कायमस्वरूपी दुरुस्त करावा. अन्यथा या परिसरातील आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन करू अशी ठाम भूमिका या तरुणांनी घेतली आहे. माइंडलाइट मीडियाच्या एका बातमीमुळे तरुणांमध्ये निर्माण झालेली ही जागरूकता कौतुकास्पद असली तरी आता प्रशासनानेही याची गंभीर दखल घेऊन तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे, माइंडलाइट मीडिया. नमस्कार, मी मिलिंद वाघमारे, माइंडलाइट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आता आपण ज्या ठिकाणी आहोत ते ठिकाण आहे अपघाताचं सत्र ज्या ठिकाणी चालू आहे ते होट्टल रस्त्यावरती. माझ्यासोबत काही तरुण आहेत. त्यांनी हा अपघात जो सत्र चालू आहे वारंवार त्यांनी पाहत आहेत आणि याच अनुषंगानं हे अपघात टाळावे या भूमिकेतनं त्यांनी या ठिकाणी एक दिशादर्शक स्टिकर त्यांनी लावलेला आहे. काय म्हणणं आहे हे सगळं आपल्याला खटाटोप करण्यामागची काय भूमिका आहे आपली? काही नाही, या 4-8 दिवसामध्ये आता आम्ही बघतच येतो रोज 4 दिवसाला 2 दिवसाला इथं एक दोन अपघात होत आहेत. तर या 8 दिवसापूर्वी 3 जणांचं इथं ॲक्सिडेंट झालं. त्याच्यामध्ये एकाचा जागेवरच मृत्यू झाला. आता आम्हीच वर काढलो, पण हे प्रशासनाने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेले आहे. आणि आमचं एवढंच प्रशासनाला आम्ही जागा करत आहोत की बाबा काय गुत्तेदार कोणतं काम केलं आहे, कसं काम केलं आहे, त्याला प्रोटेक्शन बाजूला आहे का रस्त्याच्या बाजूला नाही याची पाहणी करून या जनतेला सुखरूप ठेवण्यासाठी बाजूनं प्रोटेक्शन देऊन काहीतरी या गुत्तेदारावर ते ठोक डिसिजन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सगळे युवा पिढी इथं जमून हेच आम्ही लोकांसाठी करतो. या ठिकाणी रस्ता झाला, रस्त्याच्या नंतर अतिवृष्टी सुद्धा झाली होती आणि त्यानंतर हा रस्ता बराचसा खचला गेला आणि त्यानंतर काही नागरिकांनी दगड ठेवत थोडंसं प्रमाण जो अपघाताचा आहे रोखण्यासाठी किंवा लोकांना दिसावं की या पुढे धोका आहे या अनुषंगाने प्रयत्न केले गेले, तरी सुद्धा हे अपघाताचं सत्र चालूच आहे. या रस्त्यावरती जवळपास 4 दिवसामध्ये 5 अपघात घडले गेले. तर यावरती काय आपली भूमिका असणार आहे? एक नागरिक म्हणून सर्वसामान्य या भागातला एक प्रवासी म्हणून काय मागणी आहे? नाही, आता याच्यावर आमदार साहेबांनी आता त्यांची राज्यामध्ये सत्ता आहे, केंद्रामध्ये सत्ता आहे, याच्यावर लक्ष देऊन या कामावर गुत्तेदाराला बोलून घेऊन कामामध्ये कुठं काय निष्काळजीपणा झाली आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे. आणि कुठं अपघात होत आहेत, बार बार अपघात होत आहेत इथं 4 दिवसाला 8 दिवसाला गुत्तेदाराला बोलून घेऊन याचे एक प्रोटेक्शन म्हणून ते पूर्ण काम केलं पाहिजे आमदार साहेबांनी. आपण सर्व तरुण एकत्र येत या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी छोटासा प्रयत्न आपल्यापासून सुरुवात केलेली आहे. खरं तर हा प्रयत्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून व्हायला हवा.
परंतु तशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहावयास मिळत नाही. काय सांगाल? आता बघा, सतत 8 ते 15 दिवस झाले, महिना झाले, 4-5 ऍक्सिडेंट झालेले आहेत आजपर्यंत आणि दोघा-तिघांची मृत्यू पण झालेली आहे, ऑन द स्पॉट झालेला आहे. तरी पण जे रस्ता त्यांनी कंप्लीट केलंय, अर्धवट सोडलेला आहे. सेफ्टी हे गरजेचं आहे. आता इथून कॉर्नर आहे आणि डायरेक्ट बाजूला खाई आहे. जे बी प्रवासी येईल नवीन या रस्त्याला, तो सरळ खाली जातोय आणि ऍक्सिडेंट होऊन त्याचं मरण होतंय, समजून घ्या. आता थोडक्यात तात्काळ प्रशासनानं काय करायला पाहिजे, थोडक्यात जे सेफ्टी आहे रोडची ते तात्काळमध्ये करणं गरजेचं आहे. याच्यापूर्वी सतत बातम्या आले, पेपरात आले आणि सगळे आमदारला, जे बी इथले लोक आहेत, जे पुढाकार आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे गोष्ट. तरी पण या गोष्टीवर त्यांनी चर्चा होत नाही, कोण येऊन पाहत नाही. का? याचा अर्थ का? कारण का? आणि 1-2-4 बळी जाण्याचा वाट पाहतात का? आता आमची जी युवा पिढी आहे, आम्ही 10-15 मित्र मिसळून आम्ही सध्या तात्पुरतं एक सेफ्टी केलेली आहे. तात्काळ 5-10-8 दिवसामध्ये हे सेफ्टी करणं गरजेचं आहे. इथं नाही केलं तर रस्ता रोको आंदोलन होईल आणि मोर्चा पण काढण्यात येईल. या भागातले सर्व तरुणांना किंवा जे प्रवासी आहे या सर्वांना एकत्रित करून हा जनआंदोलन छेडण्याचा प्रयत्न चालू आहे. हा बिलकुल होणार आहे. अगर 7-8 दिवसात काम नाही झालं तर 100% तो होईल. आणि मला एकच विनंती आहे सरकारला, का हे जो संरक्षण भीत तात्काळ इथं बांधणं गरजेचं आहे, जेणेकरून काही लोकांचा, सगळं जे प्रवासी आहेत त्यांचा सुखरूप व्यवस्थित होईल सगळ्या गोष्टी. या ठिकाणी मागच्या 8 दिवसामध्ये कमीत कमी 3 ॲक्सिडेंट झाले आहेत आणि 3 ॲक्सिडेंटमध्ये 2 तरुण मुलांचा या ठिकाणी जीव गेलेला आहे. तर या गोष्टीसाठी जबाबदार कोण राहणार आहे? प्रशासनाला आमची कळकळीची विनंती आहे, येत्या 10-15 दिवसामध्ये या ठिकाणी या रोडचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल किंवा त्याचा गुत्तेदार कोण असेल, त्यांनी या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष देऊन आमची अडचण या ठिकाणी कमीत कमी या भागामध्ये 7-8 खेडे आहेत, त्या खेड्यातल्या सगळ्याच नागरिकांना या गोष्टीचा त्रास होत आहे. त्या त्रास दूर करण्यासाठी गुत्तेदाराला म्हणा किंवा प्रशासनाला आमची कळकळीची विनंती, हात जोडून प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून आमचं हे काम, जे काय रोडच्या बाजूचे जे काही बांधकाम आहे ते लवकरात लवकर करून द्यावी, ही कळकळीची विनंती. आता आपण पोहोचलेला आहोत हॉटेल रस्त्यावरती, ज्या ठिकाणी मागील काही दिवसापासून अनेक अपघात घडत आहेत आणि अनेकांचं जीव सुद्धा धोक्यात गेलेला आहे. काही लोकांचा मृत्यू सुद्धा जागी झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. याच अनुषंगानं काही तरुणांनी एक स्वतःची भूमिका, एक समाजाचा नागरिक म्हणून या ठिकाणी अपघात घडू नयेत या अनुषंगाने रेडियमचे स्टिकर लावत अपघाताला एक पद्धतीनं वळवण्याचा किंवा ते थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर या तरुणांची मागणी आहे की प्रशासन आणि या ठिकाणचे लोकप्रतिनिधी गप्प का आहे, त्यांनी हे सगळं माहीत असताना सुद्धा झोपेचं सोंग का करतायत, या अनुषंगाने सुद्धा त्यांची मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. जर हा रस्ता योग्य वेळी करण्यात आलेला नाही, या रस्त्याचं जे काही खच्चीकरण झालेलं आहे, हे व्यवस्थित करून तटबंदी सुद्धा होणं अपेक्षित आहे. नाही तर आम्ही जन आंदोलन छेडू, या अनुषंगाने सुद्धा भूमिका मांडलेल्या आहेत. पाहत रहा माइंडलाइट मीडिया.